जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आपण पाहता यतीश पाटील पिंपळास आणि रोशन पाटील लारा 57 नंबरवाला मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आपण पाहत आहे मॅन फ्रॉम पिंपळास यतीश पाटील आणि मॅन फ्रॉम चिंचगड रोशन पाटील लारा ही सलामीची जोडी आपण पाहताय. आणि प्रथमतः षटक हाताळण्याकरिता युवराज ढुकलेला आमंत्रित केले गेले. खूप शेकडोवरचा मैल पार करून इथपर्यंत ते पोहोचले. सकाळच्या सत्रामध्ये अक्षय पांडव सरांनी माहिती पोहोचवली गेली होती ती. चला मॅचला आपण सुरुवात करायची त्वरित. विनंती असेल युवराज बॅटर आपली वाट पाहत आहेत, प्लीज गोलंदाजीला आपण सुरुवात करा. मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज ट्रॅकवर गोलंदाज युवराज पहिलाच बॉल यतीश करिता आपण पाहताय. थोडीशी वरची बाजू आपण घेत असताना बॅटची हा चेंडू कलेक्ट करत असताना आपण पाहत आहे. आणि त्याच्यानंतर पटला कलेक्ट होऊन चेंडू जो निघाला तो डिक्लेअर झोन मध्ये सध्या तरी आपल्याला ट्रॅव्हल होताना पाहायला मिळाला. एक धाव इथे मात्र अंकित होती. एकेरी धावेने धावसंख्या 1 श्री गणेशा खातं खुल्लं केलं गेलं धावा भरण्याकरिता. इथून मात्र या एकेरी धावेने सध्या तरी आपण पाहत आहे सिंगल न इथे मात्र खातं खुल्लं करत असताना पहिल्या चेंडूचा खेळ संपलाय. गोलंदाज ट्रॅकवर गोलंदाज युवराज पुढचा बॉल रोशन करीत होता. डावकुरे हाताचा फलंदाज. एकंदरीत जर का आपण बघितलं तर विकी काळे असतील, दिनेश कोदे असतील आणि या डावकुऱ्याच्या फलंदाजांना जर का आपण बघितलं तर एक चांगले क्रिकेट निखिल बागुल असेल, खूप सारे 6 या मैदानावर डावकुऱ्या हाताच्या फलंदाजांनी सध्या तरी मारलेले आहेत. त्याच पद्धतीनं आता मात्र रोशन सुद्धा एक डावकुऱ्या हाताचा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना त्याच्या फलंदाजीमधून काही कमाल करेल हे कुठेतरी आपण पाहण्यासारखं आहे. 2 धावा कंप्लीट होतील. धावसंख्या 3 या अंकावर धावफलक सध्या तरी जाऊन पोहोचत असताना पुढचा बॉल आहे. खूप वेळ चेंडू हवेमध्ये, यावेळेस फटका फसलाय. चेंडू खाली युवराज विकेटचं पतन झेलबादच्या स्वरूपात रोशन पाटील लारा तंबूच्या आश्रयाला. फलंदाज बाद न्यू बॅटर केतन मैदानाच्या आतमध्ये रोशनची जागा घेण्याकरिता पोहोचतोय. पहिल्या षटकामध्ये जर का एखाद्या विकेटचं पतन सध्या तर होत असेल तरी नवीन येणाऱ्या बॅटरवरती प्रेशर थोडंसं पाहायला मिळतं. कुठेतरी केतनलाही जर आपल्या संघाला एक चांगल्या परिस्थितीमध्ये नेऊन ठेवायचं असेल धावसंख्येच्या मार्फत तर कुठेतरी मात्र ते प्रेशर बाजूला करावं लागेल आणि मग फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करावी लागेल. अनेक संघाचे संघ मालक या स्पर्धेला भेट देताना पाहायला मिळतात आणि सावली क्रिएशन ज्यांनी मॅन ऑफ द मॅचचे टी शर्ट नाही तर ब्रँड क्वालिटीचे टी शर्ट ज्यांनी मात्र इथे पोहोचवलेत रिजीप पालवी इथे उपस्थित होतात. आपलंही मनपूर्वक हार्दिक स्वागत. गोलंदाज ट्रॅकवर गोलंदाज युवराज करिता युवराजचा हा चेंडू सध्या तरी केतन करिता पाहायला मिळाला. अपील केलं गेलं होतं. 1 बाउन्सचा इशारा पंचांकडून पोहोचलाय. 1 बाउन्स करण्याची मुभा असते गोलंदाजाला ती सध्या तरी युवराजची इथून मात्र संपुष्टात येत असताना भूषण पाटील जे यष्टी रक्षकाच्या भूमिकेमध्ये आहेत, विद्यमान उपसरपंच नाणे ग्रामपंचायत आणि चांगलं यष्टी रक्षण मैदानाच्या आतमध्ये त्यांच्याही मार्फत. कारण डिक्लेअरच्या जवळ जाणाऱ्या ज्या धावा आहेत किंवा डिक्लेअरमध्ये जाणाऱ्या ज्या धावा आहेत त्या रोखण्याचं कामही अतिशय चांगल्या पद्धतीने करतात. गोलंदाज घ्या पुढचा बॉल आहे. हाही चेंडू खूप वेळ हवेमध्ये, फसवा चेंडू भूषण जाणार या अनुषंगानं कुठेतरी मात्र युवराजनं तिथे जाणं नापसंती दर्शवली गेली आहे. तोपर्यंत पळून पूर्ण केल्या गेल्या धावा यावेळेस आपण पाहताय 2 आणि षटक सुद्धा समजा षटक संपलाय क्रमांक 1 चा. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 5. षटक संपलंय क्रमांक 1 चं युवराजचा धावसंख्या 5 या अंकावर. द्वितीय षटक हाताळण्याकरिता सौरभ
पहिलाच बॉल सौरभचा यतीशच्या बॅट मधून निघाला होता. फार काही मिळणार नाहीये, एकच धाव डिक्लेअर झोनच्या स्वरूपात एक धाव इथे मात्र मिळेल. नक्कीच बॅटला लागून जर का चेंडू डिक्लेअर झोन मध्ये जात असेल तर आपण स्ट्राईक चेंज करू शकता. सौरभ आपण पाहताय सध्या तरी BC कडून खेळत असताना एक त्याचा चांगला खेळ पाहायला मिळाला. त्याच्यानंतर सकाळच्या सत्रामध्ये फलंदाजाच्या भूमिकेमध्ये असताना एक चांगला खेळ, पण आता गोलंदाजाच्या भूमिकेमध्ये आहे. ती ही जिम्मेदारी मिळते ती पार पाडत असताना वाईट+1 अशा 2 धावा इथे मात्र मिळतात आणि धावा संख्या 8. गोलंदाज सौरभ तयार. पुढचा बॉल आहे बॅटच्या रडार मध्ये. यतीश पाटीलच्या बॅट मधून चेंडू बाउंड्रीच्या पलीकडे निघून जातो. यावेळेस षटकार 6. गरज होती या धावसंख्येची, कारण ज्या धावसंख्येला पहिल्या षटकामध्ये रोख लावला गेला होता, एक फायटिंग स्कोर उभा करण्याकरिता थोडे मोठे फटके कन्वर्ट करणं गरजेचं आहे. यतीश पाटीलला लेट का होईना पण थेट कळालं आणि त्याच्यानंतर जशी संधी आली सौरभच्या चेंडूची तसा चेंडू डायरेक्टली बाउंड्रीच्या पलीकडे धाडत असताना षटकार. इथून मात्र आपण पाहताय षटकाराच्या बढतीने धावसंख्या दुहेरी अंकामध्ये प्रवेश करत असताना 14 या अंकावर धावफलक. गोलंदाज सौरभ तयार. पुन्हा एकदा यतीश करिता चेंडू होता, वेगानं बॅट फिरली आहे. कलेक्ट जर का चेंडू झाला असता तर कदाचित पुन्हा एकदा एक मोठा फटका सध्या तरी पाहायला मिळाला असता. चांगला चेंडू होता, चांगल्या टप्प्याचं सिलेक्शन. इथून मात्र पहिला टप्पा पडल्यानंतर चूक उंची धारण करून हा चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विसावत असताना निर्धाव चेंडूची सांगता यावेळेस होताना. गोलंदाज तयार. षटकातील पुढचा बॉल आहे यावेळेस सेमी हेलिकॉप्टर अगदास की साईराज होता तिथे, मात्र क्षेत्ररक्षक 3 पोहोचले होते. नशिबाची साथ मात्र यावेळेस यतीशच्या बाजूना. चेंडू बाउंड्रीच्या पलीकडे 1 2 3 क्षेत्ररक्षकांना चकवा देऊन बाउंड्रीच्या पलीकडे चौकार 4. शिवंजय अलमान आणि FDC कुडूस आपण वॉर्मअप करायला सुरुवात करा. आपण बी रेडी राहायचंय. आयोजकांची सूचना त्या पद्धतीने आमच्यापर्यंत पोहोचली आहे. शिवंजय अलमान आणि FDC कुडूस आपण बी रेडी राहायचंय. 4 चेंडूचा खेळ संपलाय. धावसंख्या या चौकाराच्या बढतीने 18 या अंकावर. चला अगदाच थोडंसं आपण गेम स्पीडअप करूयात. आज फायनल दिवस आहे, वेळ थोडंसं आपण कमी घेऊयात. वारंवार आयोजक आमच्यापर्यंत सूचना पोहोचवत आहेत, त्यामुळे आपण सुद्धा थोडंसं घाई करूयात. गोलंदाज तयार सौरभ. पुढचा बॉल बॅटच्या त्यामध्ये होता, चेंडू निघून चाललाय बाउंड्रीच्या पलीकडे. हाही षटकार 6. षटकार पाहायला मिळाला. धावसंख्या षटकाराच्या बढतीने 24. पॉवरफुल स्ट्रोक. गोलंदाज तयार. इथून मात्र सौरभ. षटकातील पुढचा बॉल. हा ही स्ट्रोक चाललाय बाउंड्रीच्या पलीकडे. सलगचे 2 चेंडू आणि 2 षटकार. नक्कीच या षटकाराच्या बढतीने धावसंख्या जाऊन पोहोचत असताना आपण पाहताय ती म्हणजे अर्थात 30 या अंकावर संघाची धावसंख्या आहे. आणि वैयक्तिक जर का आपण विचार केला तर इथे मात्र वैयक्तिक या धावा 24 या आपल्याला यतीशच्या इथून मात्र पाहायला मिळतात. षटक संपत क्रमांक 2चं. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 30. चला नवीन गोलंदाज जो कोणी आणताय आपण तो थोडंसं फास्ट क्विकली आपण आणायचंय, कारण स्पर्धेच्या सांगतेच्या दिशेने आपण सध्या तरी इथून मात्र वाटचाल चालू करतोय. धावसंख्या 30 आणि वैयक्तिक 24 धावसंख्या यतीशच्या इथून मात्र पाहायला मिळतात. गोलंदाजी ट्रॅक पर गोलंदाज सागर. षटक क्रमांक 30 महत्वाचा षटक, निर्णायक षटक हाताळण्याकरिता गोलंदाजी ट्रॅक पर. हो फसवा चेंडू आहे. याच पद्धतीने डावकुऱ्याचा गोलंदाज आहे आणि आय थिंक तेलशेश्वर संघाचा सामना चालू असताना याच पद्धतीने धावा रोखल्या होत्या सागरनं. महत्वाचा षटक, निर्णायक षटक.
50-50 असताना 49व आणि 20-20 असताना 19व षटक ज्या पद्धतीने महत्वाचं आहे त्याच पद्धतीने 4 षटकांचं सत्र असताना तिसरं षटकही तितकं सारं महत्वाचं आणि महत्वाचं षटक हाताळत असताना आता मात्र सागर दिशा भरकटणारा हा चेंडू सौरभ अडोकमळे यांच्या दोन्ही सरळ रेषेमध्ये व्हाईट बॉलचा इशारा एक धाव येते मात्र मिळते धावसंख्या 31-31 या अंकावर धावफलक सध्या तरी जाऊन पोहोचत असताना तीन पंचांच्या भूमिकेमध्ये सौरभ अडोकमळ आणि शिवसंघर्ष टीमचे सह संघ मालक इथे उपस्थित आहेत. सागरजी ठाकरे इथे उपस्थित होतात. तदनंतर दिनेश भाऊ इथे उपस्थित होतात. आम्ही सगळ्यांना विनंती करतोय. तदनंतर आबिडकर वरून सुशांत दादा इथे उपस्थित होतात. आम्ही आपण सगळ्यांना विनंती करतोय पण सगळ्यांनी कृपया क्रीडा मंचावर येऊन सन्मानात स्थानापन्न व्हायचं. एकच राज्य प्रतिष्ठान ज्यांचा संघ आपल्याला कायम पाहायला मिळतो. त्यानंतर दिनेश भाऊ इथे उपस्थित होतात. त्यांच्या अध्यक्षतेखाली आपण कित्येक मोठ्या स्पर्धा लीग स्पर्धाही पाहिल्यात. त्यानंतर सागरजी ठाकरे इथे उपस्थित होतात. आपलंही सगळ्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. बॅक टू ग्राउंड. विकेटचं पतन झाले. फलंदाज बाद होतोय. आता मात्र मैदानाच्या आतमध्ये सर आशिष शिंदे असं म्हणून चालणार नाहीये. डॉक्टर आशिष शिंदे सर आता इथे मात्र मैदानाच्या आतमध्ये सध्या तरी दाखल होत असताना आपण पाहताय. कारण नुकताच PhD ज्यांची कंप्लीट झाली आणि डॉक्टरेटी पदवी त्यांच्या नावापुढे लागली गेली आहे. डॉक्टर आशिष शिंदे मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आपण पाहताय खूप सारे क्रिकेट याही खेळाडूच्या नावावर आणि खूप सारे स्पर्धाचा अनुभव याही खेळाडूच्या नावावर आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज सय्या पहिल्याच बॉलवर यावेळेस अटॅक केला गेलाय. डॉक्टर आशिष शिंदे यांच्या बॅट मधून चेंडू बाउंड्रीच्या पलीकडे निघून जातोय. सरळ सीमा रेषा पार. षटकार 6. आल्या आल्या स्वतःच्या नावाची छाप पाडायला सुरुवात केली गेली आहे. चला चेंडू व्यवस्थापक चेंडू पाठवा. पुढचा बॉल होता. जणू वाटच बघत होते डॉक्टर आशिष शिंदे सर. चेंडू येतो कधी आणि कलेक्ट करतो कधी या पद्धतीचे चित्र थोडंसं पाहायला मिळालं. आपण जाऊ द्या. निर्धाव चेंडू आहे. निर्धावपैकी डॉट बॉल आपण सध्या तरी इथून मात्र पाहत आहे. धावसंख्या जाऊन पोहोचते 37 या अंकावर धावफलक. आतापर्यंत चेंडू संपुष्टात येतील 4. गोलंदाज सय्या. पुढचा बॉल आहे. पुनश्च एकदा यावेळेस भिरकावून दिलाय चेतन पाटील च्या हातामधून. तिथे मात्र घडतीये चुकी. झेल मात्र सुटला गेलाय. चेंडू दान होतोय धरती मातेला. चेंडू बाउंड्रीच्या पलीकडे. आशिष शिंदे यांच्या बॅट मधून हाही चेंडू बाउंड्रीच्या पलीकडे. षटकार आपल्याला पाहायला मिळाला आणि या षटकाराच्या वरतीने धावसंख्या 43. पुढचाही बॉल खूप आहे. चेंडू यावेळेस सभेमध्ये जज केले गेले परफेक्टली. विकेटचं बदन. आशिष शिंदे बाद. परतावं लागेल तंबूच्या आश्रयाला. षटक संपलंय. क्रमांक 3चा 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 43. फायनल लॉट सेट ते टाकले जातात आजच्या दिवसाचे, ज्यामध्ये एक टीमला ऑलरेडी बाय मिळालेली आहे. SSV ज्यांना पहिली बाय मिळाली आहे, त्यामुळे यामधील विजयी संघ आणि श्री बालाजी चॅम्पियन्स यापैकी एकाला बाय मिळेल. तो आजच्या दिवसातील शेवटची मॅच खेळेल आणि एक चिठ्ठी राहील ती SSV 11 बरोबर 2 हात करेल. जी उचलली जाईल ती खेळेल, जी खाली राहील ती बाय. ओके. श्री बालाजी आणि SSV 11 दोन्ही कॅप्टन नाणेफेक करण्याकरता याचं यातील विजयी संघाला बाय मिळते.
ती आजच्या दिवसातील शेवटची मॅच खेळेल. आता मात्र मॅच महत्वाची बनली आहे दोन्ही संघाकरिता. खूप महत्वाची मॅच सध्या तरी आपण इथून मात्र पाहत आहे. षटक संपलंय, महत्वाचं षटक, निर्णायक षटक इथे मात्र संपुष्टात येत असताना क्रमांक 3चं धावसंख्या 43 43 या अंकावर धावफलक सध्या तरी जाऊन पोहोचताना पाहत आहे. शेवटचं षटक, अंतिम षटक हाताळण्याकरिता गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज अगदच उभे रे इथे मात्र सज्ज होत असताना गोलंदाज तयार. शेवटचं षटक आहे, अंतिम षटक आहे. प्रथमतः सलामीवीर गेलेला यतीश पाटील अजूनही मैदानाच्या आतमध्ये आहे. पहिल्याच बॉलवर अगदच स्वागत यावे षटकारानं. चला चला प्रेक्षक राजा, चेंडू पाठवून द्यायचे. चला प्रेक्षक राजाला ही विनंती असेल की जे चेंडू बाहेर जातात ते आपण पाठवून द्यायचे मैदानाच्या आतमध्ये. थोडीसा ही बॉल, हा ही चेंडू यतीश पाटीलच्या बॅट मधून चेंडू चाललाय कोडीसकरांच्या भेटीला. वन्स अगेन बिग बिग यूज सिक्सर 6. पॉवरफुल स्ट्रोक धावसंख्या याही षटकाराच्या बढतीने जाऊन पोहोचत असताना 55 या अंकावर आणि वैयक्तिक यतीश पाटीलचा विचार केला तर 36 या धावसंख्येवर खेळत असताना इथून मात्र यतीश पाटील आपल्याला पाहायला मिळतोय. SSV आणि बालाजीच्या मॅच नंतर FDC कुडूस आणि शिवंजय अलमान या दोन संघांमध्ये लढत होताना पाहायला मिळेल. आपण रेडी राहायचंय. याही वेळेला यतीश पाटीलच्या बॅट मधून हा ही चेंडू सलगचा तिसरा षटकार. सध्या तरी आपण बघितलं तर आशिष शिंदे असतील, रोशन लारा असतील, यांच्या चेहऱ्यावर कुठेतरी मात्र हास्य आता मात्र पाहायला मिळतं. एक स्मित हास्य, कारण जी धावसंख्या कुठेतरी मात्र कोलमडली होती त्याला स्थिर स्थावर करण्याचं काम आता मात्र करत असताना यतीश पाटील सलग 3 चेंडू 3 षटकार. ओम साईचा विचार केला आपण तर आधीच्या मॅच मध्ये सौरभ सवरने या पद्धतीची खेळी केली गेली होती, पण त्याच संघाच्या विपक्षात आता मात्र यतीश पाटील या पद्धतीची खेळी सध्या तरी करत असताना आपण इथून मात्र पाहताय. धावसंख्या या षटकाराच्या बढतीनं 61 या अंकावर धावफलक आणि यतीश पाटील 42 या अंकावर धावफलक जाऊन पोहोचताना आपण पाहतोय. 42 या अंकावर धावफलक म्हणजे अर्धशतकापासून हाही खेळाडू आता मात्र 8 या धाव संख्येपासून दूर असताना आपण पाहताय. ओहो, यावेळेस मिस करतील. मोठ्या फटक्याला थोडीशी उंची खाली ठेवून डिलिव्हर केला गेलेला चेंडू. 9 रनचा इशारा इथून मात्र आपल्याला पाहायला मिळाला होता खेळाडूकडून. आपण पहा स्वतःची विकेट टाकली, यतीशला सेव्ह केलं गेलं. रनआउटची विकेट, फलंदाज बाद होतोय. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना समरला आपण इथून मात्र पाहताय. सिंगल मिळते. धावसंख्या 62. लाजवाब स्ट्रोक, सुंदर फटका, षटकार 6 धावा. षटकारांना धावसंख्या संघाची जाऊन पोहोचली ती म्हणजे अर्थातच 68 आणि वैयक्तिक 49 या धावसंख्येवर खेळ करत असताना आता मात्र यतीश पाटील अर्धशतकाच्या खेळीपासून हाही खेळाडू आता मात्र 1 धावेपासून दूर. अभिनव पाटील यांचं अर्धशतक पाहिलं या मॅच मध्ये, इथून मात्र आपल्याला यतीश पाटीलचं अर्धशतक पाहायला मिळेल का? हो, यावेळेस व्हाईट बॉल आहे. ही जी धाव आहे ती संघाच्या खात्यामध्ये ऍड होईल आणि धावसंख्या जाऊन पोहोचेल ती म्हणजे अर्थातच 69 या अंकावर धावफलक. अर्धशतकाच्या खेळीपासून अजूनही 1 धावांपासून दूर राहत असताना यतीश पाटील स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये क्षेत्ररक्षण करण्याचा चांगला प्रयत्न होता, पण तितक्याच चांगल्या पद्धतीने 1 धाव पूर्ण केली गेली आणि यतीश पाटील यांची ही अर्धशतकाची खेळी इथे पूर्ण होत असताना यतीश एकदा बॅट उंच करा आपल्या टीम करिता, स्वतःसाठी आणि आपल्या संपूर्ण टेनिस क्रिकेट विश्वचषकासाठी. पॉवरफुल खेळी, चांगले स्ट्रोक त्याच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळाले. एकंदरीत काउंट केले तर षटकार जर का त्याचा आपण विचार केला तर टोटली या इनिंग मध्ये त्यांनी षटकार ठोकलेत. 7 षटकारांची खेळी गेलेली आहे आणि 1 चौकार आणि बाकी सिंगल रन आपल्याला इथून मात्र पाहायला मिळाले. धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे अर्थातच 70 या अंकावर. विजयाकरिता 71 धावसंख्येची आवश्यकता. ऐकण्याकरिता कॉमेंट्री बॉक्स मध्ये जॉईन होतील अक्षय पांडव सर.
चला नाणेफेक करण्याकरता यायचे. दोन्ही कॅप्टन लगेचच नाणेफेक करण्याकरता जॉईन व्हायचे. आपण नाणेफेक करणार आहोत. सन्माननीय सुशांतजी पाटील अबिटकर यांच्या शुभस्ते आपण ही नाणेफेक करतोय, टॉस करतोय. या पुढच्या मॅचचा टॉस सन्माननीय सुशांतजी पाटील साहेबांना विनंती करतो आपण पुढे यावं. आपल्या शुभस्ते हा टॉस इथे केला जाईल. श्री बालाजी चॅम्पियन्स आणि SSV लायन्स यांच्यामध्ये नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल. SSV लायन्स आणि श्री बालाजी चॅम्पियन्स या दोन टीम मध्ये नेक्स्ट मॅच. चला टीम SSV लायन्स, शेवटचा पुकार तुम्हाला असणार आहे. आपण आपला कर्णधार पाठवून द्या. टॉस होतोय, आपण पाहत आहे SSV लायन आणि टॉस विन होतोय. इथे मात्र टीम श्री बालाजी टॉस विन होतोय आणि निर्णय स्वीकारत आहेत. सामना 4 षटकांचा असणार आहे. क्षेत्ररक्षण निर्णय स्वीकारत आहेत आणि प्रशांत यांना फलंदाजीसाठी इथे मात्र आमंत्रित केले गेले. 70 धावा धावफलकावर जोडल्या गेल्यात. विजयाकरिता 71 धावसंख्येचं आव्हान समोर ठेवले गेले. बघूयात 71 धावसंख्येचं भलं मोठं आव्हान पार केले जाईल का. आहे युवराज डुकलेचंही आपण नाव या क्रिकेट विश्वचषकामध्ये एक चांगल्या स्पर्धेमध्ये खेळताना पाहिलंय. त्याच्यानंतर एक खूप उल्लेखनीय कामगिरी त्याची आपण सातत्यानं या टेनिस क्रिकेट विश्वचषकामध्ये इथून मात्र पाहिली आहे. त्याच्या समवेत सौरभ सबर कुडूस टीम मधून सातत्याने त्याला खेळताना पाहिले. सकाळची जर का खेळी आपण पाहिली तर पॉवरफुल स्ट्रोक त्याच्याही बॅट मधून सध्या तरी आपल्याला पाहायला मिळाले. कदाचित इथे मात्र ती खेळी इथे मात्र आठवावी लागेल, कारण त्या पद्धतीची गरज आहे आता मात्र संघाला. यतीश पाटील गोलंदाजी ट्रॅकवर षटक क्रमांक पहिले घेऊन सज्ज होत असताना पहिल्याच बॉलवर अटॅक करण्याचा प्रयत्न सध्या तरी फसतोय. निर्धाव चेंडूची सांगता. युवराज डुकले यांनी सलग 3 चेंडू 3 षटकार ठोकले तर 500 रुपयाचं रोख पारितोषिक उमेश भिलाडे यांच्याकडून असणार आहे. चांगला चेंडू पहा. जखडून पकडून ठेवण्याचा जो प्रयत्न आहे अगदी पहिल्या षटकाच्या पहिल्या चेंडूपासून यतीश पाटीलने इथे मात्र जारी केला गेलाय. आतापर्यंत 2 चेंडू फेकून झालेत आणि एकही धाव या 2 चेंडूंमध्ये कन्वर्ट करून दिली गेली नाहीये. या पद्धतीचे जे निर्धाव जाणारे चेंडू आहेत ना, तदनंतर कुठेतरी मात्र महागात ठरू शकतात. पुढचा बॉल यावेळेस खूप चेंडू हवेमध्ये. कदाचित चेंडू बघितला नव्हता की काय. फटका फसतोय. महत्वाचा विकेट, महत्वाचा फलंदाज युवराज डुकले. back to the pavilion. युवराज डुकले सारखा महत्वाचा गडी सध्या तरी बाद करत असताना आणि महत्वाचं यतीश पाटीलला या बॅटर मैदानाच्या आतमध्ये अगदाच आता मात्र सर्वस्वी जिम्मेदारी अगदाच आणि इथून मात्र सौरभवर या संघाची इथून मात्र आपल्याला पाहायला मिळेल. आतापर्यंत 3 चेंडू फेकलेत, एकही धाव खर्च करून दिली गेली नाहीये. यतीश पाटीलनं एक गडी बाद सुद्धा केला. झेलबादच्या स्वरूपात युवराज डुकले सारखा महत्वाचा गडी बाद होताना आपण पाहिलाय. यू बॅटर अगदास डावकुरे हाताचा फलंदाज. गोलंदाज ट्रॅकवर गोलंदाज यतीश. पिकाने चेंडू होता. थोडीशी उंची खाली पाहायला मिळाली. सबमरीन डिलिव्हरी सातत्याने या चेंडूला म्हटले गेले आणि
श्री बालाजी चॅम्पियन संघाचे संघमालक सन्माननीय श्री चंद्रकांतजी पाटील साहेब येथे उपस्थित होतात. आम्ही आपणास सुद्धा विनंती करतो साहेब, आपण क्रीडा मंचावर येऊन सन्मानाने स्थानापन्न व्हायचं. वेलकम, सुस्वागतम चंद्रकांतजी पाटील साहेब, आपलंही मनपूर्वक हार्दिक स्वागत. सातत्यानं या नावानं त्यांचा संघ आपल्याला खेळताना पाहिलाय. याही वर्षी याही WPL ला आपण त्यांचा संघ खेळताना पाहाल. वेलकम, सुस्वागतम, आपलंही मनपूर्वक हार्दिक स्वागत. 2 धावा इथे मात्र कंप्लीट केल्या जात आहेत. धावफलक 2 धावेने 2 अंकावर. गोलंदाज सय्या, पुढचा बॉल आहे अगदाच्या बॅटमधून. हाही चेंडू निघालाय, सफर करतोय बाउंड्री लाईनच्या दिशेने. मधीत अडथळा रोशन पाटील लाराच्या माध्यमातून चांगलं क्षेत्ररक्षण इथे मात्र होत असताना हो धाव घेण्याचा सौरभचा प्रयत्न. तू मे इथे मात्र आपल्याला पाहायला मिळाली आहे. स्वतःच्या चुकीनं स्वतःची विकेट इथे मात्र गमवून बसलाय सौरभ सबर. रनआउटच्या स्वरूपात बाद होतोय. परतावा लागेल तंबूच्या आश्रयाला. फलंदाज सौरभ बाद होताना इथून मात्र आपल्याला पाहायला मिळालाय. मोठा धक्का म्हणायला हरकत नाहीये. महत्वाचा गडी होता. सकाळच्या सत्रामध्ये केलेली धुवाधार पारी करणारा फलंदाज इथून मात्र बाद होतोय. रोशन पाटीलने युक्ती लढवली आणि त्याला साथ मिळाली अशी शिंदे यांची, आणि अतिशय चांगल्या पद्धतीची विकेट इथे मात्र आपण पाहिली. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये शैलू. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज रोशन पाटील लारा, मॅन फ्रॉम चिंचगड चा आडू. गोलंदाज सय्या. पहिलाच बॉल चांगला चेंडू होता, अति वेगानं निघालेला हा चेंडू. फार काही मिळणार नाही, पेक्षा काहीच मिळणार नाही या चेंडूवर. निर्धाव फेकी डॉट बॉल. गोलंदाज सय्या. यावेळेस दिशा भरकटणारा चेंडू होता. कदाचित पहिला चेंडू ज्या पद्धतीने डिलिव्हर केला गेलाय त्याच पद्धतीने डिलिव्हर करण्याचा प्रयत्न असावा. थोडीशी दिशा भरकटणारा चेंडू आणि व्हाईट बॉलचा इशारा पंचांकडून. 1 धाव मिळते. धावसंख्या एकेरी धावेच्या बढतीनं 4. आत्ताशी धावसंख्या 4 या अंकावर आहे. 71 धावसंख्येचं आव्हान किंवा जे डोंगर आहे ते कुठेतरी पार करायचं आहे, आणि ते पार करत असताना धावसंख्या आत्ताशी फक्त आणि फक्त इथे मात्र 4 या अंकावर. अगदासला थांबा दर्शवण्यामध्ये यश. तब्बल 2 चेंडू आतापर्यंत ऑफिशियली डिलिव्हर केले गेलेत आणि दोन्ही चेंडूवर अगदासला उभं ठेवण्याचं काम. गोलंदाज सय्या. पुढचा बॉल हवेमध्ये आहे. खूप सारा चेंडू. लारा कदाचित तिथे स्लिप झालेत आणि म्हणूनच चेंडूपर्यंत पोहोचू शकले नाहीत, पण चांगला प्रयत्न होता त्यांचाही चेंडू कलेक्ट करण्याकरिता, कारण हे चित्र फक्त आणि फक्त रबर बॉल क्रिकेटमध्ये सध्या तरी आपल्याला पाहायला मिळतात. पाऊस असता तर अजून थोडी वेगळी मजा इथून मात्र पाहायला मिळेल. अशी फायदा घेतला गेला. सिंगल मिळते. धावसंख्या 5. चला थोडंसं गेम स्लो होतोय. गेम स्पीडअप करूयात आपण. नेक्स्ट मॅच आपल्या भेटीला येते SSV लायन्स आणि श्री बालाजी चॅम्पियन. खूप वेळानंतर कदाचित मला तर असं वाटतं या इनिंग मधला पहिला षटकार शैलूच्या बॅटमधून. चेंडू बाउंड्रीच्या पलीकडे षटकार 6. व्हाईट प्लस डिक्लेअर अशा 2 धावा इथून मात्र मिळतात. 2 धावेने धावसंख्या जाऊन पोहोचते 13. विकेटचं बदल. फलंदाज बाद.
फलंदाज बाद आहे. परतावा लागेल फलंदाजाले तंबूच्या आश्रयाला. थोडीशी न म्हणता खूप सारी दयनीय अवस्था ओमसाई संघाची आपण पाहताय. युवराज डुकले सारख्या फलंदाजाची विकेट अगदी पहिल्या षटकामध्ये जाणं, त्याच्यानंतर थोडीशी चुकी, त्याच्यानंतर सौरभ सारखा फलंदाज बाद होणं आणि मग त्याच्यानंतर येणाऱ्या बॅटरवरचं प्रेशर संपूर्ण इथे मात्र आपल्याला पाहायला मिळतं. रोशन साबळे RBS न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज रोशन. पहिलाच बॉल रोशनने इथे मात्र प्रहार केला गेलाय. जैसे को तैसा मिला. बडा मजा या. चेंडू बाउंड्रीच्या पलीकडे. षटकार 6 धावा. 15 बजाव शॉट. षटक संपले. क्रमांक 2चा 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 19 या अंकावर. दोन षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या 19 या अंकावर. 12 चेंडूंचा खेळ शेष राहतोय आणि विजयाकरिता येणारे 12 चेंडू आणि 52 धावसंख्येची आवश्यकता. यावेळेस कदाचित वाईटचं अपील करण्यात आलं होतं. पंच आहेत आमचे तिथे आणि पंचांनी ती गोष्ट पाहिली आहे. कुठल्याही प्रकारचा इशारा पोहोचला नाहीये. द फेक इट डॉट बॉल सध्या तरी आपण पाहत आहेत. मोये असं होय कदाचित झाला असं गोलंदाजाकडून असं म्हणायला इथून मात्र हरकत नाहीये. कन्फ्यूज झालाय आणि त्याच्यानंतर खूप वेळ चेंडू हवेमध्ये सध्या तरी आपल्याला पाहायला मिळाला. सन्माननीय श्री प्रशांतजी गोतारणे साहेब इथे मात्र उपस्थित होत आहेत. आपलंही मनपूर्वक हार्दिक स्वागत आम्ही आपणास सुद्धा विनंती करतोय. आपण क्रीडा मंचावर येऊन सन्मानाने इथे मात्र स्थानापन्न व्हायचं आहे. यावेळेस सध्या तरी आपल्याला पाहायला मिळतोय एकदा बॅट मधून षटकार पाहायला मिळतोय. खूप वेळानंतर कदाचित सेट व्हायला वेळ लागला असावा अगदासला आणि त्याच्यानंतर हा फटका इथे मात्र कन्वर्ट होत असताना षटकाराच्या पडतीनं धावसंख्या जाऊन पोहोचतीये 25. गातेसगावचे विद्यमान उपसरपंच तथा समाज कल्याण न्यास अर्थातच समाज कल्याण न्यासची ज्या व्यक्तिमत्वाकडे धुरा आहे आणि शिवसंघर्ष प्रतिष्ठान या संघाचे संघमालक म्हणून जे सध्या तरी काम पाहतात अर्थातच प्रशांतजी गोतारणे साहेब इथे उपस्थित होतात. वेलकम. आपणास पुनश्च एकदा विनंती असेल आपण क्रीडा मंचावरून सन्मानाने स्थानापन्न व्हायचं. वेलकम, सुस्वागतम. आपलंही मनपूर्वक हार्दिक स्वागत. सिंगल अंकित होती. सिंगलने धावसंख्या जाऊन पोहोचेल 26 या अंकावर. केतन गोलंदाजी ट्रॅकवर इथे मात्र तयार. पुढचा बॉल आहे. यावेळेस रोशनच्या बॅट मधून चेंडू निघाला होता. क्षेत्ररक्षक तिथे मात्र तैनात. विकेटचं पतन. फलंदाज बाद. परतावा लागेल जलबादच्या स्वरूपात तंबूच्या आश्रयाला. मैदानाच्या आतमध्ये बॅटर सध्या तरी दाखल होत असताना नाणेगावचे विद्यमान उपसरपंच अर्थातच भूषण पाटील दाखल होत असताना डॉट बॉल. फक्त एका धावेकरिता कन्वर्ट केलेला हा स्ट्रोक सध्या तरी आपण पाहिला. सिंगल मिळते आणि षटक संपले. क्रमांक 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 27. विजयाकरिता 6 चेंडू असतील आणि 44 धावसंख्येची आवश्यकता. श्री बालाजी चॅम्पियन्स आपण बी रेडी राहायचंय. नंदन वॉर्मअप चालू करा. चला 6 चेंडू आणि 44 धावसंख्येची आवश्यकता आहे.
27-27. गोलंदाजी ट्रॅकवर अंतिम षटक हाताळण्याकरिता नयन सध्या तरी सज्ज होतोय. गोलंदाज ट्रॅकवर गोलंदाज नयन तयार. नयनचा पहिलाच बॉल सध्या तरी आपल्याला पाहायला मिळतोय. बाउंड्रीच्या दिशेने जाणार होता. फार काही मिळणार नाहीये यावेळेस. एकच धाव मिळेल आणि धावफलक एकेरी धावेने जाऊन पोहोचत असताना सध्या तरी आपण पाहताय 28-28. कदाचित आता मात्र एन्जॉय क्रिकेट सध्या तरी एन्जॉय करताना पाहायला मिळतील. सिंगल ना काही होणार नाहीये. जवळ जवळ आपण काही चेंडू नंतर असं म्हणूयात की या मॅच वर शिक्कामोर्तब केलाय टीम शिवसंघर्ष संघानं. चला औपचारिकता शिल्लक राहते. शेवटच्या 3 चेंडूची त्याची करूयात आपण इथून मात्र लवकरात लवकर पूर्तता. 42 धावसंख्येची आवश्यकता अजूनही वाचते. 3 चेंडू आणि 42 धावा. ओ हो यावेळेस भूषणच्या बॅट मधून चेंडू बाउंड्रीच्या पलीकडे षटकार. हे स्ट्रोक आधी येणं खूप सारं गरजेचं होतं. हे फटके जर का आधी आले असते पहिल्या षटकापासून तर चित्र मात्र वेगळं असतं. चला औपचारिकता शिल्लक राहते त्याची. या ही वेस्ट डॉट बॉल लास्ट टू गो. शेवटच्या अंतिम एक चेंडूचा खेळ शेष. आता असं वाटतं की गोलंदाज सुद्धा हे क्रिकेट एन्जॉय करतायत. आता मारून काही फायदा नाहीये. आधी हे स्ट्रोक येणं गरजेचं होतं. नो प्लस षटकार. आणि सामना विजयशी ठरतो इथे मात्र टीम शिवसंघर्ष. आणि नो डाऊट मॅन ऑफ द मॅच यतीश पाटील. प्लीज वेलकम अँड कलेक्ट युअर मॅन ऑफ द मॅच प्राइज. श्री बालाजी चॅम्पियन संघाचे संघ मालक चंद्रकांतजी पाटील साहेब इथे उपस्थित होतात. त्यांच्या शुभ हस्ते